नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। टोप अपघातात एक ठार। कोल्हापुरातून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या गावी रेट्रे बुद्रुककडे जाणाऱ्या मोटरसायकलवरील पती पत्नींना भरधाव कंटेनरने धडकलेल्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन मोटरसायकलवरील 25 वर्षीय श्वेता अक्षय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती अक्षय चव्हाण गंभीर जखमी झाले। हा अपघात सायंकाळी 6 दरम्यान टोप इथे झाला। सांगली जिल्ह्यातील रेट्रे बुद्रुक इथले 27 वर्षीय अक्षय चव्हाण आणि 25 वर्षीय त्यांची पत्नी श्वेता अक्षय चव्हाण हे दाम्पत्य कोल्हापूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होते। नेहमीप्रमाणे सुट्टी झाल्यानंतर ते आपल्या मोटरसायकल क्रमांक MH10C0856 वरून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या गावी रेट्रे बुद्रुक इथे निघाले होते। ते 6च्या दरम्यान टोप इथल्या महाडिक वसाहतीसमोर आले असता पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा आयशर टेम्पो MH149144 न त्यांना जोराची धडक दिली। यामध्ये मोटरसायकलवरील श्वेता चव्हाण या चाकाखाली सापडल्या। आयशर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता, तर अक्षय चव्हाण हे देखील गंभीर जखमी झाले। धडक देऊन आयशर चालक पळून गेला होता। त्याचा टेम्पो परिसरातील नागरिकांनी पाठलाग करून संभापूर जवळ अडवला। गंभीर जखमी अक्षय चव्हाण यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले। या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती, तर टोप जवळील पेठ वडगावकर जाणारा सर्व्हिस रोड रस्त्याच्या कामामुळे अनेक महिने बंद आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलं असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे या परिसरातील दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करावेत अशी मागणी होते। या अपघाताची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न होते। या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। आता जो हा अपघात झाला हा माझ्या डोळ्यासमोर झालेला अपघात आहे। हा अपघात जर बघितला असता तर तुम्ही म्हणणार की हा असा अपघात आणि या प्रशासनाने आजपर्यंत काय झोपलंय काय की या प्रशासनाने काय केलं की रोड जो आहे या रोडच्या साईडला कॉर्नरला एका व्यक्तीची त्याच्या अंगावरून कंटेनर जाऊन अपघात होतोय आणि हा असा अपघात जो बघणे हे चुकीचं आहे लोकांना पण, आणि प्रशासन ह्याच्यामध्ये काय झोपलेलं आहे काय। दुसरी गोष्ट की प्रशासनानं ह्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। सर्व्हिस रोड बनवणं गरजेचं आहे। सर्व्हिस रोड इथं नाही आहे। सर्व्हिस रोड इथं 2-2 किलोमीटर रांगा लागत आहेत। त्यानंतरनं कासारवाडीत आणि हे टोप या ठिकाणी माणसाची जी रोडला मुंग्या मरतात अशी माणसं मारायची इथे या ठिकाणी भरपूर अपघात झालेले आहेत। हा अपघात मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे। नाव सांगा। माझं नाव तुषार वडिंगेकर, कासारवाडी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।